ए शांत. तुमच्या मागे गडाची मूळ तटबंदी आहे, त्याला काय म्हणतो कंपाऊंड. अशी 8 किलोमीटर तटबंदी आहे. रायगड मान्य की मोठा किल्ला आहे, पण तो वरून निमुळता खाली पसरट. आपला कसा वरून पसरट आहे. हा किल्ला सहजासहजी चालू शकत नाही, एवढा मोठा किल्ला आहे. आता तसे आपण बघतो बुरुज असे होते 35 बुरुज कालांतराने पडले. फोडणे का दादा दगडी बुरुज पडलेला आहे. शत्रूसाठी पहारा. याला बघा दोन्हीकडे पायऱ्या आहे. नाव काय? दूध तोंडी. ही दोन्हीकडचा भाग दिसतो. पुरे हे जंगल व्यापलेला, पाऊस प्रमाण अपाट. पल्लीकडे रिकामी खोली आहे, तिथे शेकोटी. काय शंका वाटली, 1 मोळा खाली 1 मोळा वरती. त्यांचं कामकाज होतं 24 तास. ते आपलं कामकाज 8 तास आहे. तर पाठीमे तडबंदी पोचत आहे. गेले काही वर्ष ढगफुटी हा प्रकार चालू आहे. तर रस्ते खचलो. आम्ही गडवाले 3 वर्षे घरीच होतो, तरी महाराजांची परोपकार की पुन्हा किल्ला सुरू झाला. तर 80% पर्यटक आहे. खाली जंगल वाट आहे, पाऊल वाटा आहे, रस्ता आहे. पहिल्याच्या पाऊलवाटा राहणारे मेटकरी, गडावचे गडकरी. मेटकरी म्हणजे काय? खालचा ताबा. गडावचे गडकरी. आपले आडनाव कामावर आहे. सध्या आपल्या मध्ये धर्माचा भाग आलाय. रक्त एक आहे, बघणं वेगळं आहे. समोर दिशेला सपाट डोंगर आहे, नाव काय? मसाई पठार. पाहताना वाटतो एक डोंगर आहे, त्याच्या मागे 6 डोंगर आहे. अंदाज करा की 450 वर्ष जंगल किती असेल, पावसाचं प्रमाण किती असेल, प्राणी किती, अनवाणी. या सगळ्या गोष्टी शिल्लक आहे. त्या रात्री होती अमावस्या. आता घरचे काय म्हणतात, जाऊ नको ग, अमावस्या आहे. तर राजाने ते कौशल्य केले स्वराज्यासाठी. ते खिंडीचे मुख्य होते विठोजी काटे. रायजी बांदल. बांदल एक समाज आहे. देशपांडे ही पदवी आहे. मूळ गाव पुण्यामध्ये बोर सिंदखेड. बाजूमध्ये जोवर तुम्ही विषयाकडे सुखरूप पोचत नाही, एकाही गनिमाला पाठवत नाही. गणी म्हणजे शत्रू. ही खबर गेली शिवाकाशीत प्रति शिवाजी. ते स्वतःहून गेले दरबारमध्ये आणि काय म्हणतं, राज न्हावी होण्यापेक्षा 1 दिवसाचा राजा होतो. ज्यावेळी शब्द कानी पडले, राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. राजे म्हणले, घरचे असून परके आहे आणि परके असून जवळ आहे. आता विषय तोच आहे, फक्त बगदांची पदवी वेगळी आहे. ते समोर दिशा, उत्तर दिशा. आपण काय गेल्या बैलाच्या शिंगावर मशाली पेटवल्या. मी आपला सस्पेंड बाहुबली 2. यात काय? दिव्याखाली अंधार. यांना वाटलं मार्ग सोपा झाला. राजांचा कुठला दिवस सोपा नव्हता. आयुष्य गेले खडतर. विशाळगडावर राजांचे मेव्हणे गेले विरोध. ते मेव्हणे कोण? सुर्वे आणि पालीचे दळवी. हे म्हणता मराठा असून वतन भेटत नाही. आणि विशाळगडावर 3 तोफे जाव झाला. सध्याची पावनखिंड. आता दरवर्षी लोक जातात चालत 50 पाऊंड ट्रॅक. खालच्या रस्त्याने पठारमार्गे आपणाला 2 दिवस पडत नाही. अंतर कापलं 16 तास. जेव्हा महाराज सुखरूप पोचले, आपण जिथे एंट्री केली, स्वतःहून पकडले गेले शिवाकाशीत. एका शब्दात ते पकडले गेले. कसा ओळखला ही माहिती पुढे आहे. फक्त वरी जाताना सरळ जायचं. झिकझॅक पायऱ्या उंच आहे. पूर्वी मावे नावाला उंच होते, कामाला उंच होते. आता आपण लोकेशन बदलले. वजन फोटो काढून शेवट बघायचा सज्जा कुठे. जेव्हा राजे वारले रायगडावर, त्यांचे पुत्र होते पनागडावर, धर्मवीर संभाजी. हा त्यांचा इतिहास वेगळा आहे. इतिहास काय दाखवला? व्यसनादी, बैल वेडे, खोट्यारो. जर शंभूराजे तसे असते, 32 वर्षामध्ये 125 किल्ले जिंकले नसते. आपण ते सुद्धा करू शकतो नाही, याची गॅरंटी देऊ शकत नाही. 2 मिनिटं पाहणी करून या, शेवट टप्प्यात जायचं. असं ऐकून त्या साईडला उतरू का? थांबा मुले